मग आपण एक सिम्पलवाला एक्झाम्पल घेऊ. ए रेस टू एन बी रेस टू एन एन इज इक्वल टू ग्रेटर दॅन इक्वल टू 1. ह्याचा अर्थ काय झाला, जो आपला एन आहे तर एकपेक्षा मोठा तरी असेल किंवा एक तरी असेल. आता इथं पहिली स्टेप काय असेल की आपण काहीतरी एक अज्युम करायचं, जसं की एन इज इक्वल टू 3. म्हणजे ह्या फॉर्म्युल्यामध्ये मग ते टाकायचं ए रेस टू 3 बी रेस टू 3. म्हणजे ह्याचा अर्थ काय होईल की ए आपला 3दा येतोय आणि बी आपला 3दा येतोय. आपल्याला फक्त ह्याच्यावरून हेच दाखवायचं की जेवढे एज आहेत तेवढेच आपले बीज आहेत. म्हणजे इथे 3 जर एज असतील तर 3च बी आहेत ह्या स्ट्रिंगमध्ये. एवढं फक्त आपल्याला दाखवायचं आहे. मग त्यासाठी आपण काय करायचं, ह्या एसाठी हा वाला आपण मायनस करून टाकायचा, हा एसाठी आपण हा मायनस करून टाकायचा, हा एसाठी आपण हा वाला मायनस करायचा. म्हणजे काय होईल, हा ए जर ह्यासाठी मायनस केला तर तर मग हे 2 राहतील. नंतर ह्या एसाठी हे करायचं, ह्या एसाठी हे करायचा. म्हणजे आपल्या स्टॅकमध्ये जसा तो अगोदर होता Z0 तो तसाच राहील. त्यासाठी आपण ह्याला आधी पुश करायचं आणि ह्याला आपण पॉप करायचं. मग पुश करण्यासाठी आपला इथं असणार कंट्रोल. पहिल्यांदा ह्या स्ट्रिंगवरती आपला इथं कंट्रोल असणार. मग आणि आपला स्टॅकवरती काय Z0 आहे. PDA कधी पण डिझाईन करताना त्याच्या इनिशियल स्टेटला एक ॲरो द्यायचा, नाहीतर इथं आपला मार्क जाऊ शकतो. मग आपला कंट्रोल कुठे आहे, ए. आता एला आपल्याला ह्याच्यावरती पुश करायचं आहे. मग पुशसाठी फॉर्म्युला काय होता, एक इनपुट, जसं की हे वाला इनपुट, त्याच्यानंतर इथं काय आहे Z0 स्टॅकचा टॉप, आणि पुश केल्यानंतर जे आपल्या स्टॅकवरती असेल ते पहिले 2 सिम्बॉल लिहायचे. म्हणजे काय होणार, ए Z0. आता आपला कंट्रोल आला ह्या एवरती. मग ह्या एसाठी ह्या एला जर आपण पुश करू त्यासाठी फॉर्म्युला काय होईल, ए जो ह्या इनपुट आहे त्यानंतर स्टॅकचा टॉपवरती काय ए स्लॅश स्टॅकच्या टॉपवरती हा वाला ए जर इन्सर्ट केला तर तुमचे स्टॅकचे 2 काय होतील, हे होतील. इथं काय येणार ए ए. मग हेच हे ह्यासाठी पण कंटिन्यू होणार, कारण इथं ए इनपुट येणार, स्टॅकच्या टॉपवरती एच असणार आणि त्यानंतर पुश केल्यानंतर आपला आउटपुट काय येणार ए ए. ज्या वेळेस आपण ए वरून बीला जाईल, बीसाठी आपल्याला पॉप करायचे, त्यासाठी एक दुसरी कंडिशन लिहायची. मग इनपुट काय आपला बी, आपल्या स्टॅकच्या टॉपवरती काय आहे ए, आणि आपल्याला काय करायचं आहे पॉपसाठी आपण काय लिहितो इप्सिलॉन. इप्सिलॉन म्हणजे काय, हा जो ए हे दोन एकामेकाला कॅन्सल होणार. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला पहिला बी भेटेल त्यावेळेस आपला पहिला ए ह्या स्टॅकमधून कॅन्सल व्हायचं काम होणार. मग हे झालं. आता आपला इथं गेला दुसऱ्या बीवरती. दुसऱ्या बीसाठी परत ही कंडिशन घ्यावी लागेल, कारण आपण ॲरो ह्या साईडला दिला आहे, म्हणजे आपण हे एकदाच यूज करू शकतो. मग खूप वेळा यूज करण्यासाठी आपण एक सेल्फ लूप द्यायचं की ज्याच्यामुळे आपलं रिकर्सिव्हली ते किती जरी बी झाले तरी त्या बीसाठी वर्क करणार. मग इथं आला इनपुट आपला आला बी, स्टॅकच्या टॉपवरती आता काय ए इप्सिलॉन केलं, म्हणजे काय झालं की हा वाला ए कॅन्सल झाला. आता आपण आलो ह्या बीवरती. ह्या बीसाठी पण सेम राहील, इनपुट आहे बी, स्टॅकच्या टॉपवरती आहे ए, इप्सिलॉन केलं म्हणजे हे झालं कॅन्सल. आता ह्याच्यानंतर काहीच नाही, म्हणजे काय इप्सिलॉन म्हणजे नथिंग आहे. मग ज्यावेळेस आपल्याला नथिंग येईल आणि स्टॅकच्या टॉपवरती Z0 असेल तर त्याला Z0च ठेवायचा. म्हणजे हे कोणतं ऑपरेशन आहे, हे आहे आपलं स्किप ऑपरेशन. शेवटला स्किप ऑपरेशन यूज करून फायनल स्टेटवरती जाऊन हे आपण आपली स्ट्रिंग एक्सेप्ट केली, फायनल स्टेट. ह्याचेच आपण फॉर्म्युले कसे लिहिणार, पहिल्यांदा इथून सुरुवात करायचं, म्हणजे Q0च्या स्टेटपासून सुरुवात करायची. आपण फॉर्म्युला लिहिताना काय करायचो, पहिली स्टेप लिहायचो इथं ए Z0 इज इक्वल टू AZ0. करंट स्टेट काय होती 0. हे जरी सेल्फ लूप झालं म्हणजे काय झालं, नेक्स्ट स्टेट पण काय झाली Q0च. आता ह्यासाठी लिहायचं सेमच येणार ॲट इट इज. इथं आलं Q0 A, आणि हे ऑपरेशन बॉम्ब केल्यानंतर ते कुठं जाते परत, नेक्स्ट स्टेट म्हणजे कोणती आली तीच Q0, कारण हे रिकर्सिव्ह आहे, सेल्फ लूप आहे. आता आपण जायचं ह्याच्यासाठी तयार करायचं. ह्याच्यासाठी त्याची करंट स्टेट कुठली आहे Q0, त्याचं इनपुट काय आहे B, A, आउटपुट घेऊन ते कुठं जाते Q1 वरती, म्हणजे नेक्स्ट स्टेट काय Q1 आणि आउटपुट काय इप्सिलॉन.
त्याच्यानंतर मग आपण आलो ह्याच्यावरती. ह्याची स्टेप स्टेट कोणती आहे? Q1. इनपुट काय आहे? B, A. सेल्फ रिकर्जन आहे, म्हणजे नेक्स्ट स्टेट पण काय होणार? Q1च होईल आणि येणार इप्सिलॉन. आता आलो आपण ह्याच्यावरती. ह्याची करंट स्टेट काय आहे? Q1. इनपुट काय आहे? फक्त हे दोन इनपुट Z0. नेक्स्ट स्टेट काय आहे? Q2, Z0. म्हणजे इथं काय झालं? Q2, Z0 म्हणजे हे काय आपली फायनल स्टेट आहे. ही फायनल स्टेट असल्यामुळे इथंच आपलं जे काही स्ट्रिंग असणार ती वाली आपली एक्सेप्ट केली जाणार बाय युजिंग फायनल स्टेट. तर ह्याच्यामध्ये दोन टाईप पडतात. एक पहिलं असतं फायनल स्टेप आणि दुसरं असतं एमटी. एमटी करण्यासाठी तुम्ही काय करायचं? MC स्टॅकने पण आपण एक्सेप्ट करू शकतो. त्यासाठी काय करायचं? हे असेल, हे आपलं कॅन्सल व्हायचं काम होईल आणि इथं एक सेल्फ लूपच पडेल आणि ह्याच्यामध्ये काय होईल? जरी इनपुट जरी इप्सिलॉन आला आणि जर स्टॅकच्या टॉपवर ते फक्त Z0 आहे, तर त्या Z0ला पण इप्सिलॉन करून टाकायचं, म्हणजे स्टॅकमध्ये काय राहील? नथिंग, काहीच नसल्यामुळं मग हे हे पण आपण एक्सेप्ट करू शकतो. ह्याला काय म्हणायचं? एक्सेप्ट बाय एम्प्टी स्टॅक. सेम, फक्त ना फक्त जास्तीत जास्त ह्याच्यामध्ये जर तिथं काय लिहिलेलं असेल तर फायनल स्टेटनेच करा आणि जर तिथं लिहून आलं असेल की एम्प्टी स्टॅकने करा, तर फक्त ना फक्त हे करायचं, जो काही शेवटचा सिम्बॉल असेल आपला स्टॅकवरती त्याला फक्त एम्प्टी करायचं काम करायचं युजिंग पॉप ऑपरेशन. आता सेकंड एक्झाम्पल घेऊयात. सेकंड वाला A⁻n B⁻2n हे आपलं सेकंड वाला एक्झाम्पल. पहिली स्टेप काय होती? एनला काहीतरी अजूम करायचं. एनला मी जर 2 अजूम केलं तर इथं काय होईल? A⁻2 B⁻2 × 2 म्हणजे ह्याचं काय होईल? A⁻2 आणि B⁻4. आपली स्ट्रिंग काय तयार होईल? A 4 वेळा B. ही आपली झाली स्ट्रिंग. तर ह्याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला लॉजिक फाइंड करायचं आहे. लॉजिक फाइंड काय होतंय? एका एसाठी 2 बीज आहेत. हे बघा, ह्या एका एसाठी हे 2 बीज आहेत आणि ह्या एका एसाठी हे 2 बीज आहेत. त्यासाठी आपण काय करू शकतो? एला पहिल्यांदा पुश करून घ्यायचं. आता आपण एक पुश केलंय आणि एक एक पॉप करायचं अगोदर. तर ह्याच्यामध्ये काय करायचं? पहिला जो असेल तो स्किप करायचा, दुसरा जो असेल तो पॉप करायचा. सेम हिटतं. हा वाला करायचा स्किप, हा करायचा पॉप. ज्यावेळेस ह्या पद्धतीचे जास्त क्वेश्चन्स तुम्ही सोडवताल त्यावेळेस हे लॉजिक तुम्हाला आपोआप समजून जाईल की ह्याच्यामध्ये करायचं आहे काय. हे पुश करण्यासाठी आपण काय करायचो? इनपुट असेल आपलं A, स्टॅकच्या टॉपवरती काय आहे? Z0. आउटपुटमध्ये काय येणार? AZ0. दुसरं काय होतं? इनपुट असेल A, स्टॅकच्या टॉपवरती पण असेल A आणि आउटपुटमध्ये काय येणार? AA. आता B वरती जाण्यासाठी पहिला B आपल्याला स्किप करायचा आहे. ह्याच्यासाठी तुम्ही काय लिहिणार? ह्याच्यासाठी इनपुट आला B, स्टॅकच्या टॉपवरती आहे A. स्टॅकच्या टॉपवरती काय असणार? A, कारण हे दोन आपले A इन्सर्ट झालेले आहेत. स्किप करण्यासाठी काय? ह्या एला जशा तसंच ठेवायचं, म्हणजे ह्या एला मी जशा तसं ठेवलं, त्याच्यावरून गेलो मी Q1 वरती. त्यानंतर आता मला काय करायचं आहे? ह्या एला आलाय म्हणजे आपल्याला काय करायचं आहे? पॉप परफॉर्म करायचं आहे. पॉपसाठी मी काय लिहिणार? इनपुट आला B, स्टॅकच्या टॉपवरती होता A, त्याला मी पॉप केलं म्हणजे इथं आलं इप्सिलॉन. म्हणजे हे काय झालं? हे आपलं कॅन्सल आउट होणार. इथं आलं आपण Q2 वरती. मग आता परत मला हे स्किप करायचं आहे. त्यानंतर मला परत पॉप करायचं आहे. म्हणजे ही जी आपली हे जे आपलं ऑपरेशन आहे तेव्हाला आपल्याला पुन्हा पुन्हा रिपीट करत जायचं. इथं किती जरी ए आले तरी, कारण इथं एन म्हणजे तूच आहे. हा एन आपला किती पण असू शकतो. 5 असेल, 6 असेल, 7 असेल. म्हणजे ह्यानी ह्या एनसाठी कितीदा आपण वर्क करायला पाहिजे. त्यामुळं आपण काय करणार? नेक्स्ट स्टेपवरती न जाता परत इथंच जाणार. ह्याच्यामध्ये इनपुट काय येईल? आता इथं आला B, स्टॅकच्या टॉपवरती होतं A आणि इथं आपल्याला स्किप परफॉर्म करायचं आहे. स्किप. त्याच्यामुळे काय होणार? हा जो येईल जसा तसा इथं लिहून टाकायचा. फक्त हा एकच लिहून टाकायचा. मग हे झालं. ह्याच्यावरून आपलं कंट्रोल जाणार इथं. कंट्रोल गेलं इथं. इनपुट आला B, स्टॅकच्या टॉपवरती आहे A आणि इप्सिलॉन परफॉर्म होणार.
शेवाला पण कॅन्सल आउट होणार. मग आता इथं आलं एम्प्टी स्टेट. एम्प्टी स्टेट आहे स्टॅकच्या टॉपवरती आहे Z0 आणि ज्यावेळेस आपण स्किप परफॉर्म करतो इप्सिलॉन येईल त्यावेळेस आपण स्किप परफॉर्म करतो. स्किप परफॉर्म केल्यानंतर Z0 जसं तसं तिथं राहिलं आणि ही आली Q3 जी की आपली शेवटची स्टेट असेल. मग ह्याचनुसार तुम्ही त्याचं ट्रान्झिशन फॉर्म्युला करू शकतो. लास्ट एक्झाम्पलमध्ये आपण जसं केलं त्या पद्धतीने तुम्ही करून बघा. तरी आपण एकाचं करूयात. जसं की इथं आहे Q0 नंतर मग ह्याचे जे इनपुट असेल ते लिहून टाकायचे. AZ0 इज इक्वल टू इथं आहे Q1 म्हणजे नेक्स्ट स्टेट. ह्याचं जे आउटपुट येते तिथे लिहून टाकायचं. सॉरी हे Q0लाच येणार कारण हे सेल्फ लूप आहे. त्यामुळे हे Q0 वरून Q0लाच जाते. आता आपण एक नेक्स्ट एक्झाम्पल घेऊयात जे की सेम असेल फक्त ह्याच्या रिव्हर्स ह्या एक्झाम्पलच्या रिव्हर्स असेल. A 2n B n म्हणजे ह्याचा परत आपण काहीतरी अजून करायचं. A इज इक्वल टू 2 अजून केलं की 2 into 2 B2 इज इक्वल टू आपली स्ट्रिंग काय होती मग A⁴ B⁴ म्हणजे A 4दा येईल 4 आणि B 2दा येईल. त्याच्यानंतर इप्सिलॉन असेल म्हणजे काहीच नाही. आता ह्याच्यामध्ये आपण लॉजिक कसं लावायचं. पहिल्या ह्याच्यामध्ये काय होतं की एका एसाठी आपल्याला 2 बीज भेटत होते. ह्याच्यामध्ये पण सेम आहे 2 एससाठी आपल्याला 1 बी भेटतोय. म्हणजे आपण काय करायचं हा वाला जर पुश केला तर हा स्किप करायचा. हा जर पुश केला तर हा पण स्किप करायचा आणि ह्या एसाठी ह्या एला कॅन्सल आउट करायचा आणि ह्या एसाठी ह्या एला कॅन्सल आउट करायचा. सिम्पल. पुश स्किप पुश हा पण स्किप करणार आणि मग हे आपण पॉप करायचे दोन्ही पण. ह्या एला जो पुश केला ए त्याला इथं पॉप करणार आणि जो इथं पुश केलाय त्याला आपण इथं पॉप करणार. ह्यासाठी आपलं ट्रान्झिशन काय होईल Q0. आपल्याला काय करायचंय पहिल्या एला पुश करायचंय. त्यासाठी आपण काय लिहिणार ए स्टॅकच्या टॉपवरती आता काय आहे का नाहीये. ए इथे येणार Z0 AZ0 म्हणजे पहिला आपला काय झाला पुश झाला. त्यानंतर हा दुसरा येईल. हा दुसऱ्यासाठी आपल्याला कायच करायचं होतं स्किप. स्किपचं काय होतं इनपुट लिचा स्टॅकचा टॉप वरती आता ए असणार आहे. त्यामुळे स्टॅकचा टॉप काय होणार ए. आपल्याला काय करायचंय स्किप. स्किप म्हणजे काय करायचं जसं तसं ठेवून द्यायचं. इथं आपण आलो Q1 वरती. त्याच्यानंतर आपण आलो ह्या याच्यावरती. हे काय करायचं आपलं पुश. सेल्फ लूप देऊन पुशचा फॉर्म्युला लिहून टाकायचा. पुशचा फॉर्म्युला काय होता इनपुट स्टॅकचा टॉप आणि स्टॅकच्या टॉपचे 2 सिम्बॉल. नवीन जे आपण ॲड केल्यानंतर जे स्टॅक आलाय त्याच्या टॉपचे 2 सिम्बॉल म्हणजे काय येणार ए. हे सेम इथं लिहून टाकलं तरी काही विषय नाही. फक्त हा जो मधला जो कॉमा आहे तो काढून टाकायचा. त्याच्यानंतर मग हे परत आपल्याला काय करावं लागेल स्किप. स्किपसाठी फॉर्म्युला काय आहे इनपुट आला आपला ए स्टॅकच्या टॉपवरती आहे ए आणि स्किपसाठी आपण जो टॉप आहे जसं तसा लिहून टाकतो. तो इथं मी लिहून टाकला. Q2. आता आपल्याला काय करायचं आहे ह्या पीसाठी आपल्याला हा ए पॉप करायचा आहे. मग ह्याच्यासाठी आपलं ट्रान्झिशन काय बनेल इनपुट आला बी इथं आहे ए इप्सिलॉन. ज्यावेळेस हा पहिला येईल त्यावेळेस हे कॅन्सल होईल ह्याचा यूज करून. ज्यावेळेस हा दुसरा येईल त्यावेळेस हे कॅन्सल होईल ह्याचा यूज करून. कारण हे रिकर्सिव्ह हे आपण कितीदा पण यूज करू शकतो. हे आपण एकदाच यूज करू शकतो. हे आपण कितीदा पण यूज करू शकतो. ज्यावेळेस हे कितीदा पण यूज करून आपण ह्या बी वरती जाईल ह्या बी वरती त्यावेळेस पण सेम हे होईल. हे कॅन्सल आउट होईल. आपला टॉप इथं राहील आणि इथं आपल्याला काय येईल नवीन म्हणजे काय येईल इप्सिलॉन इनपुट ॲज येईल. इप्सिलॉन ज्यावेळेस इनपुट ॲज आला त्यावेळेस इप्सिलॉन लिहिचा स्टॅकचा टॉप Z0 असेल. Z0 ठेवायचा Q3 म्हणजे ही झाली आपली फायनल स्टेट. हे पण काय झालं आपलं एक्सेप्ट होतंय. मग ह्याच्यासाठी बी तुम्ही ट्रान्झिशन फॉर्म्युला तुमच्यानुसार बनवू शकता. जसं की मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही बनवून टाका. आता अजून एक एक्झाम्पल घेऊ आपण A⁴ B⁴ आणि आपलं C असणार
सी रेस टू एम. ह्याच्यामध्ये कॉमन काय आहे? पहिल्यांदा आपलं जे गणित येईल त्याच्यावरती लक्ष द्यायचं आणि बघायचं की ह्याच्यामध्ये कॉमन काय आहे, काय काय आपलं कॉमन निघू शकतं का? तर हे एन एन म्हणजे हे काय होणार? सेम. आणि हे काय होणार? हे आपलं कशाचीच रिलेट नाही करत आहे, त्यामुळे आपण ह्याला स्किप करून टाकायचं डायरेक्ट. ह्याच्याकडे आपण लक्षच नाही द्यायचं, फक्त ह्याला पुश आणि पॉप काहीच नाही परफॉर्म करायचं, स्किप परफॉर्म करायचं. मग सेम टू सेम हे तर आपण पहिल्यांदा सोडवलेलं आहे, म्हणजे आपण ह्याला काय करणार? एला आपण करणार पुश, बीला आपण करणार पॉप आणि सीला जे असणार ते आपण करणार स्किप. हे सेम लॉजिक राहणार. ज्यावेळेस असे तुम्हाला एक्झाम्पल येतील त्यावेळेस पहिल्यांदा गणित नीट बघायचं की त्याच्यामध्ये काही कॉमन आहे का. जर कॉमन असेल तर ते एकामेकाला कॅन्सल आउट करायचं आणि जे कोणाशीच कॉमन असेल त्याला स्किप करून टाकायचं. ह्याच्यासाठी आपण एक डायग्राम काढू, आता पी डी ए तयार करू. Q0 तुम्हाला माहिती आहे एला पॉप करण्यासाठी पुश करण्यासाठी आपण काय करायचं? ए टॉपवरती काय आहे का आत्ता नाही आहे, म्हणजे काय असणार? Z0 AZ0 हे जे आहे ते डायरेक्ट इथं लिहून टाका, फक्त एक कंस काढून टाका. इथं आता माझा ए पुट झाला आहे, इनपुट परत ए येऊ शकतं म्हणून ए, परत मग स्टॅकच्या टॉपवरती आहे ए ए ए. हे झालं पुशचं. आता पॉपचं लिहायचं बी ॲज अ इनपुट आला, स्टॅकच्या टॉपवरती आहे ए, इप्सिलॉन करून टाकायचं. हे फक्त एका बी साठी होईल. दुसऱ्या बी साठी परत आता लिहायचं ए, स्टॅकच्या टॉपवरती असणार ए, इप्सिलॉन करून टाकायचं. त्याच्यानंतर आपण कशावरती जाणार? त्याच्यानंतर आपण जाणार सी वरती, म्हणजे ह्याच्यावरती, कारण बीचं तर आपलं परफॉर्म झालेलं आहे, म्हणजे आपण जाणार सी साठी. सीला आपल्याला काय करायचं? फक्त स्किप करायचं. स्किप म्हणजे काय होणार? सी हे दोन्ही एकामेकाला कॅन्सल आउट झालेत, मग स्टॅकच्या टॉपवरती काय राहणार? फक्त Z0च राहणार, कारण हे दोन्ही सेम आहेत, हे एकामेकाला कॅन्सल आउट होतील, जसं की आपण पहिल्या क्वेश्चनमध्ये केलं. तसंच इथं आला Z0 आणि ह्या Z0ला जसं तसं ठेवलं, म्हणजे हे काय झालं? स्किप. हे झालं फक्त एका सी साठी. बाकीच्या सीचं काय? बाकीच्या सी साठी पण रिकर्सिव्हली हे लिहून टाकायचं. हे लिहिलं. ह्याच्यानंतर ज्यावेळेस सी संपतील त्यावेळेस आपला येईल इप्सिलॉन. इप्सिलॉन आला की त्याला Z0 Z0 म्हणजे स्किपच करून टाकायचं. म्हणजे हे झालं आपल्या ह्याच्यासाठी ट्रान्झिशन. आता तुम्ही कोणती पण स्ट्रिंग घ्या. जर मी n इज इक्वल टू 2 घेतला आणि m इज इक्वल टू 3 घेतला, तर मग काय होणार? a रेस टू 2 b रेस टू 2 m इज इक्वल टू 3, सॉरी c इज इक्वल टू 3. म्हणजे a b b आणि c c c हे पुश करायचं, हे पॉप करणार आणि हे स्किप करणार. आपण बघूयात हे कसं वर्क करेल. आपला ए हिथं आहे, स्टॅकच्या टॉपवरती काय आहे का? नाही आहे, फक्त Z0 आहे, जो की अगोदरपासूनचा आपला सिम्बॉल आहे. मग ज्यावेळेस ह्या एसाठी असेल त्यावेळेस इथं ए आला, स्टॅकच्या टॉपवरती काय आहे? Z0. हे मी पुश केलं म्हणजे काय झालं? हे म्हणजे इथं काय झालं? ए पुश झाला. आता इथं आला हे, हे आलं माझं इनपुट, हे आहे स्टॅकच्या टॉपवरती, हे आलं इनपुट, हे आहे स्टॅकच्या टॉपवरती. पुश ऑपरेशन केल्यामुळं इथं आपला ए अजून एक ॲड झाला. आता मी आलो बी वरती. बी वरती आलो म्हणजे क्यू वरती इनपुटमध्ये बी कोणत्या स्टेटला आहे? इथं आहे. मी ह्याचा यूज करणार. इथं आला बी, स्टॅकच्या टॉपवरती काय होतं? ए, इप्सिलॉन केलं म्हणजे ह्याला मी काय केलं? कॅन्सल. ह्या आईचा विषय झाला. मग इथं ह्या दुसरा बी आहे, मग ह्या दुसऱ्या बी साठी आपण ह्याचा यूज करायचा. त्यामुळे इथं आला बी ॲज अ इनपुट, स्टॅकच्या टॉपवरती आहे ए आणि ह्याला इप्सिलॉन केल्यामुळे हे झालं आपलं कॅन्सल, म्हणजे स्टॅकच्या टॉपवरती काय राहिलं आता? Z0. आपला सी आला, सी आला स्टॅकच्या टॉपवरती, तर Z0 त्याला जसं तसं ठेवलं, म्हणजे काय झालं? स्किप ऑपरेशन परफॉर्म केलं. दुसऱ्या सी वरती गेलो, परत आपण स्किप ऑपरेशन परफॉर्म केलं. तिसऱ्या सी वरती गेलो, परत स्किप ऑपरेशन परफॉर्म केलं. शेवटी राहिलं काय? इप्सिलॉन. इप्सिलॉन आला की इप्सिलॉन घेतला, स्टॅकचा टॉप होता Z0, त्याला जशा तसा ठेवून दिला, म्हणजे काय झालं? हे आपलं एक्सेप्ट झालं. सेम ह्याच पद्धतीने तुम्हाला अजून एक्झाम्पल करायचे आहेत, तर ह्याच्यासारखंच एक सिमिलर पण एक्झाम्पल आहे. a रेस टू n, b रेस टू n, c रेस टू m, m आणि n एकपेक्षा मोठे पाहिजेत. तर ह्याच्यामध्ये कॉमन काय? ए आणि सी. मग तुम्ही काय करू शकता? एला पुश करू शकता, ह्याला ए साठी पॉप करायचं, आणि बी कोणासोबत कॉमन आहे का? नाही आहे, मग बीला तुम्ही काय करू शकता? स्किप करू शकता. सेम हेच लॉजिक लावायचं ह्या गणितासाठी पण. कितवं गणित? आय थिंक 4थं असेल.
त्यासाठी पण तुम्ही हे सेम लॉजिक लावायचं. एला तुम्ही पुश करणार, बीला तुम्ही स्किप करणार आणि सीला तुम्ही साठी पॉप करायचं. म्हणजे आपल्या स्टॅकवरती शेवटला काय राहणार, Z0 आणि आपली स्ट्रिंग असेल ती एक्सेप्ट होईल. ह्याच्यासारखे अजून एक्झाम्पल येतात. आपण एक न्यू गणित पाहूयात. ह्या टाईपची एक्झाम्पल्स येऊ शकतात, जसं की a⁻m+n, b⁻m, c⁻n, n, greater than 1. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये काय लिहिलं आहे, a=m+n, म्हणजे ह्या दोघांची जेवढी पण संख्या असेल तेवढी ची असणार. म्हणजे हे जर 2 असतील, हे जर 2 असतील, तर आपले ह्या दोघांना प्लस करायचं, म्हणजे किती येईल, 4. म्हणजे आपले किती असणार, 4 असणार. जसं की मी इथं अजूम करतोय, m=2, n=2. मग आपली स्ट्रिंग कशी होणार, a2+2, b2, c2. आपले 1, 2, 3, 4, हे येणार बी, इथं बी येणार बी, इथं येणार सी, इथं येणार सी. म्हणजे इथं काय झालं, हा आपण दोनदा डिवाइड करू शकतो. हा वरती जाईल एमला, हा वरती जाईल एनला, हा बी आपला एमसाठी आणि हा सी आपला एमसाठी. आपण काय करू शकतो, हा जो तर हा बी साठी सिमिलर आहे. हा जो a⁻n तर ह्या सी साठी सिमिलर आहे. मग आपण काय करायचं, हा पुश करायचा, ह्या बी साठी पॉप करायचा. हा पण पुश करायचा, आपण सी साठी पॉप करायचा. म्हणजे जेवढी जेवढी संख्या ची असेल तेवढी संख्या बी आणि सी ची दोन्ही मिळून असेल. जर इथं 4 आहेत तर इथं पण 4च असणार. म्हणजे ह्याच्यामध्ये होणार काय, हा जो आहेत ते ह्या दोन बी साठी, हे जे दोन आहेत ते ह्या सी साठी. ह्याच्यासाठी आपण लिहू शकतो, म्हणजे हे होणार आपलं पुश, हे पण होणार आपलं पुश. हे आपण पॉप करणार ह्या साठी, हे आपण पॉप करणार ह्या साठी. इथं आलं Q0. साठी ला पुश करण्यासाठी आपलं फॉर्म्युला काय होतं, इथं आहे Z0, आत्ता काहीच नाही आहे. इनपुट काय येणार, स्टॅकच्या टॉपवरती आहे Z0. पुश करताना आपण हे असंच लिहून टाकायचं. इथं आला हा इनपुट म्हणून, चा टॉप ए. जेवढे काही असतील ते ह्याचा यूज करून आपण पुश करणार. त्याच्यानंतर येणार बी वरती. बी म्हणजे आपल्याला पॉप करायचे. पॉप म्हणजे आपण कसं करणार, तर इनपुट आला आपलं बी, स्टॅकच्या टॉपवरती आहे इप्सिलॉन करून टाकायचं. बी स्टॅकच्या टॉपवरती आहे इप्सिलॉन करून टाकायचं. जेवढे पण बीज असतील तेवढ्यासाठी हे आपले मायनस होत जातील. तसंच आपल्याला पॉप करायचं आहे सी साठी. इथं आला सी, स्टॅकच्या टॉपवरती आहे हा इप्सिलॉन करून टाकायचं, म्हणजे हा गेला. आता आला आपण ह्या सी वरती. ह्या सीटसाठी पण सेम पॉप करण्याची फॉर्म्युला काय होता, इनपुट स्टॅकच्या टॉपवरती आहे इप्सिलॉन. त्याच्यानंतर काय, इप्सिलॉन ॲज अ इनपुट घ्यायचा. स्टॅकच्या टॉपवरती राहणार आपला Z0. ही जी आहे ना, ही आपल्याला लास्ट स्टेट ह्याचा यूज करूनच काढायचे. असंच लिहायचं, इथं झालं. तर मग ह्या पद्धतीने हे सोडवायचं. त्यामध्ये अगोदर कॉमन बघायचं, काहीतरी एक संख्या घेऊन अजूम करायची. अजूम केल्यानंतर आपलं नक्की स्ट्रिंग कशी होतीये, त्या स्ट्रिंगला आपण कसं डिवाइड करू शकतो त्याचं लॉजिक लावायचं. त्यानुसार मग गणित सोडवायचं. ह्याच्यासारखंच अजून एक गणित आहे, जसं की a⁻m, b⁻m+n आणि c⁻n. मग ह्याच्यामध्ये अजूम केलं मी m=2, n=2. सिंपल अजूम करायचं की ज्याच्यामुळे आपल्याला गणित सोडवायला इझी पडेल. a⁻2, 2+2 आणि c⁻2. म्हणजे a 2 टाइम, b आपला होणार 4 टाइम. हे दोघांसाठी म्हणजे हे पुश करायचं, हे पॉप करायचं, हे पुश करायचं, हे पॉप करायचं. पुश पॉप पुश पॉप. कारण हे एम, म्हणजे हा जो बी वाला एम असेल तो ह्याच्यासोबत कॉमन आहे,
आणि हा जो पी वाला एन असेल तो ह्याच्यासोबत कॉमन आहे. ह्यानुसारच तुम्ही ह्यासारखीच इथं डायग्राम काढू शकता ह्यासाठी. जसं की क्यू झिरोला मी इनपुट दिलं, ए पुश करण्यासाठी मी लिहून टाकलं AZ0, परत ए कॉमा ए, जेवढं पण एज असतील ते इथं पुश होणार. मग ह्या ए साठी हा वाला बी पॉप होणार. बी आला, इथं आहे ए, एप्सिलॉन करून टाकायचं. जोपर्यंत आपला हे वाले हे संपत नाहीत तोपर्यंत. ज्या वेळेस आपलं इनपुट हे बी येईल, परत एकदा बी येईल, पण स्टॅकच्या टॉपवरती ए सगळे कॅन्सल आउट झाले की Z0 राहील. त्यावेळेस आपल्याला पुश ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे. म्हणजे हे जे एज आहेत आणि हे जे बीज आहेत ते कॅन्सल आउट होईल. स्टॅकच्या टॉपवरती आपला Z0 जसा तसा परत येईल. ज्यावेळेस स्टॅकच्या टॉपवरती Z0 येईल त्यावेळेस आपला ए अख्खच्या अख्खे कॅन्सल आउट झालेले असतात. मग त्यानंतरचे जेवढे काही पण बी येतील ते आपण पुश करणार. मग पुश करण्यासाठी आपण हे लिहिलंय, त्याच्यानंतर परत सीला आपण पॉप करायचं. म्हणजे सी साठी हे लिहून टाकायचं, सी स्टॅकच्या टॉपवरती असणार बी इप्सिलॉन Q3. ह्याला एक हे देऊन परत हेच लिहायचं सी कॉमा बी कॉमा इप्सिलॉन, आणि ह्याला लिहायचं मग फायनल स्टेटवरती Z0चा यूज करून त्याला Q4चा फायनल स्टेट. आता एक एक्झाम्पल घेऊ आपण NPDA साठी. NDPDA ह्याचा अर्थ काय? नॉन डिटर्मिनिस्टिक. नॉन डिटर्मिनिस्टिक म्हणजे काय? एक एक जर आपल्याला ए जर इनपुट आलंय तर त्यासाठी आपण कसं एकच ऑपरेशन परफॉर्म करायचो, पुश तरी करायचो, पॉप तरी करायचो किंवा स्किप तरी करायचो. तर नॉन डिटर्मिनिस्टिकमध्ये आपण एका इनपुटसाठी आपण किती पण ऑपरेशन परफॉर्म करू शकतो. जसं की इथं मी पुश बी परफॉर्म करू शकतो, परत सेल्फ लूप देऊन पॉप पण करू शकतो. त्याला म्हणायचं नॉन डिटर्मिनिस्टिक. तर त्यासाठी एक सगळ्यात जास्त विचारणारा हा इव्हन पॅरेंट्रॉमचाच आहे. पॅरेंट्रॉम त्याचा आपल्याला लँग्वेज कशी येते? WR ह्याचा अर्थ काय? हा जो आपला W आहे तर आपली एक स्ट्रिंग असणार. ती स्ट्रिंग कशामध्ये असणार? ए किंवा बी. ए आणि बीचे कॉम्बिनेशन करून एक W तयार केला जाणार आणि त्याच Wला परत रिव्हर्स करायचं. आर म्हणजे रिव्हर्ससाठी यूज करणार. जसं की मी W जर तयार केला, ए आणि मी परत BB जर तयार केला तर ह्याचा रिव्हर्स करून काय होणार? BB AA. हा झाला W आणि हा झाला WR. आपल्याला ही वाली जी स्ट्रिंग आहे ती इथं सॅटिस्फाय करून दाखवायची ह्या PDAचा यूज करून. मग PDA साठी तुम्ही काय करू शकता? जी काय तुमचं W आहे त्याला अगोदर पुश करायचं, त्याच Wला नंतर मग पॉप करून टाकायचं. म्हणजे हे जी संख्या असणार तेवढी संख्या ही असणार. हे ह्याला मॅचिंग असणार, हे ह्याला आणि हे ह्याला मॅचिंग असणार. त्यासाठी Q0 तुम्हाला काय करायचं? ए आला तर एला पुश करायचं, बी आला तर बीला पुश करायचं. कारण हे कसं पण येऊ शकतं, कारण हे W आहे. आणि म्हणजे पहिल्यांदा तुमचा बी येऊ शकतो किंवा पहिल्यांदा ए येऊ शकतो, एची येऊ शकतो कॉम्बिनेशन, बीचं कॉम्बिनेशन येऊ शकतं, BAचं येऊ शकतं, ABचं येऊ शकतं, कोणतं पण कॉम्बिनेशन येऊ शकतं. त्यामुळे तुम्हाला काय करावं लागेल? पुश हे ए साठी पण करावं लागेल आणि बी साठी पण करावं लागेल. त्यासाठी मग इथं पुशच्या मी जर कंडिशन लिहिल्या तर पुशच्या कंडिशन काय येतील? ए ज्यावेळेस Z0 असेल त्यावेळेस AZ0. सेम बी साठी लिहायचं, बी Z0 असेल तर BZ0. जर इथं ए असेल तर मग कंडिशन काय होणार? ए जर इनपुट आला आणि इथं पण जर एच आहे तर ए होईल. जर इथं बी इनपुट आला आणि इथं जर ए आहे तर BA होईल. सेम इथं जर स्टॅकच्या टॉपवरती बी आहे, बी आला इनपुट आणि स्टॅकच्या टॉपवरती पण बीच आहे तर मग BB होईल. जर ए इनपुट आला स्टॅकच्या टॉपवरती बी आहे तर AB होईल. हे झाल्या सगळ्या पुशच्या कंडिशन ह्या इव्हन पॅलेंड्रॉमसाठी.
मग जसं आपण हे पुश करतोय तर आपल्याला समजणार कसं ना, की ही वाली आपली W1 ही आपली WR आहे. मग त्यासाठी आपण NPDAचा यूज करतो. NPDAमध्ये काय, की हे जर मी पुश केलंय ह्या A किंवा B ऑपरेशनसाठी, तर मी ह्याचाच यूज करून पॉप पण करू शकतो. ज्यावेळेस हे रिव्हर्स असणार, त्यावेळेस जे ह्याचा मिडल पार्ट त्याच्या अलीकडचा आणि पलीकडचा जे सिम्बॉल असेल ते सेमच असेल. जसं की इथे AA, BB, AA आणि AA. म्हणजे ह्याच्यातून आपल्याला काय समजते, ज्यावेळेस सेम सिम्बॉल येतील त्यावेळेस आपण पॉप करू शकतो. इथं आपण लिहायचं, Aला A जर भेटला तर पॉप करून टाका, Bला B जर भेटला तर पॉप करून टाका आणि दुसऱ्या स्टेटवरती जावा. हे सेम परफॉर्म होणार इथं पण, जोपर्यंत आपला जो स्टॅक असेल तो एम्प्टी होत नाही. मग हे सगळं झालं की इथं काय असणार, इप्सिलॉन ॲज अ इनपुट आला मला. Z0 हा आपला टॉपवरती राहणार, Z0 आणि हे आलं Q2. इथं आपण एक्सेप्ट केलं. ही जरा अवघड आहे समजायला, पण तरी पण हे जे आपला W आहे तर आपला ABचं कोणतंही कॉम्बिनेशन असू शकतं. त्यामुळे आपण हे सगळे फॉर्म्युले लिहिले A साठी आणि B साठी पण. मग हे आपण NPDचा यूज करतोय कारण आपल्याला माहिती नाही की ह्याचा मिड कोणता आहे. हे आपल्याला माहिती नसल्यामुळे आपण NPDचा यूज करतोय, की ज्याच्यामुळे आपण A साठीच आपण पुश पण करू शकतो, A साठी आपण पॉप पण करू शकतो. तसं आपण B साठी पुश करू शकतो, B साठी पॉप पण करू शकतो. म्हणजे आपण एका स्टेटवरून दुसऱ्या स्टेटवरती जाण्यासाठी एका इनपुटसाठीच 2 ऑपरेशन परफॉर्म केलेत. म्हणजे इथं A जर आला तर इथपर्यंत हे पुश होणार, हे पण पुश होणार, हे BB पुश होणार आणि ज्यावेळेस हे 2 B येतील त्यावेळेस इथे आपलं हे वालं B ह्याला कॅन्सल आउट होऊन इप्सिलॉन तयार होणार. जसं की मी एक स्ट्रिंग घेतली, इथं आहे Q0, इथं आहे Z0. हे झालं आपलं स्ट्रँग, ही झाली आपली इनपुट स्ट्रिंग आणि हे झालं आपलं फर्स्ट स्टेट, इनिशियल स्टेट. ज्यावेळेस आपण Q वरती आहे आणि आपल्याला ही वाली स्ट्रिंग एक्सेप्ट करायची आहे. आपल्या स्टॅकवरती आत्ता काहीच नाही. मग पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल, हे पुश करावं लागतील. पुश करण्यासाठी काय होणार, ह्याचा यूज करायचा. A स्टॅकच्या टॉपवरती काहीच नाही म्हणजे ह्या पहिल्या ह्याचा यूज होणार. पहिल्या ह्याचा यूज झाल्यानंतर मग काय होणार, हे आहे आपलं इनपुट, हे असणार आपलं स्टॅकचे टॉप, हे असणार आपलं ऑपरेशन. इथे येणार Q0, इथे हे आपलं जाणार, हे आपलं पुट होणार ह्या स्टॅकवरती. म्हणजे जे आउटपुट असेल ते इथे लिहून टाकायचं Z0. परत आपल्याला हे पुश करायचं आहे. त्यासाठी आपलं कुठलं फॉर्म्युला यूज होणार, हा वाला Q0 A राहणार आणि स्टॅकच्या टॉपवरती काय AA Z0. आता मी इथं आलोय, हे मला दिसताना तर दिसतंय की हे 2 आहेत आणि हे 2 आहेत. पण हे कम्प्युटरला कसे समजणार की हे आपलं मिड आहे. तर त्यासाठी आपण काय यूज केलाय, NPDA. आणि NPDAमध्ये मग आपण ह्याच इनपुटसाठी हे पॉप ऑपरेशन पण आपण परफॉर्म करू शकतो. मग इथं मी पॉप ऑपरेशन परफॉर्म करणार. इथं आला Q0, इथं आला आहे, इथं पण आला आहे, इथं AA Z0 येणार. ज्यावेळेस मी ह्याच्यामध्ये मला 2 कंडिशन भेटतील. ज्यावेळेस मी ह्याचा यूज करेल, हे पुशचा, आणि एका वेळेस मी पॉपचा यूज करेल. तसंच मग इथं डायग्राम बनवत जायची. Q0 इथं राहणार A, ह्याचं ट्रान्झिशन कसं होईल, इथं आपलं Q1 वरती आहे, इथं आपण A घेतला, इथं आपला मिड आलाय. ह्याच्यानंतर आपण जर पुश केलं तर मग आपलं हे येतंय, म्हणजे हे की आपल्याला व्हॅलिड नाही आहे. ज्यावेळेस आपण हे पॉप ऑन करतोय त्यावेळेस आपलं हे कंडिशन येते. ज्यावेळेस ह्या कंडिशनचा यूज केल्यानंतर आपण परत इथं पुश करतोय तर त्यावेळेस हे येते, आपलं व्हॅलिड नाही आणि हे आपलं व्हॅलिड आहे. त्यामुळे NPDAमध्ये आपल्याला एका स्टेटवरून दुसऱ्या स्टेटवरती जाण्यासाठी आपण एकापेक्षा जास्त ऑपरेशनचा यूज करू शकतो. मग इव्हन पॅलेंड्रॉममध्ये हे असं यूज करायचं.